एपीएमसी मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांचा जीव अक्षरशः कचऱ्यात अडकला आहे। दुकान क्रमांक 36 परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले असून माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्ससह अनेक प्रतिष्ठानांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। पण मनपा मात्र कानावर हात ठेवून बसल्यासारखी आहे। व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही घाण उचलली जात नाही। कचरा डोंगरासारखा साचला आहे आणि दुर्गंधीमुळे ग्राहकही दुकानात यायला कचरतात। सध्या व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन मनपाकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की प्रशासनाने लक्ष न दिल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल। अमरावतीतील एपीएमसी मार्केट यार्डमध्ये नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत। दुकान क्रमांक 36 परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाणीचा साठा झाल्याने व्यापाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत। माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्ससह शेजारील दुकानदारांनी मनपाकडे वारंवार तक्रारी दिली पण काहीही कारवाई न झाल्याने संताप उसळला आहे। या घाणीमुळे परिसरात डास, माशा, दुर्गंधी आणि आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही मनपाला कर भरतो, मग स्वच्छतेचा अधिकार आम्हाला का नाही। दरम्यान स्थानिक नागरिकांनीही मनपाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। एपीएमसी मार्केट हे शहराचे व्यापारी हृदय असूनही तिथेच घाणीचं राज्य असेल तर मनपाच्या स्वच्छता अभियानाचं काय झालं असा सवाल उपस्थित होत आहे। मी माऊली ट्रॅव्हल्स संचालक विवेक रामदासजी मंगळे। एपीएमसी मार्केट आहे, दुकान नंबर बाहेरचं इमारतीचं भाग आहे हा। आपण पाहू शकता तिथे घाणीचं साम्राज्य मागील 20-25 दिवसापासून खूप घाणीचं साम्राज्य पसरलेले आहे। तरी मनपा अधिकारी आणि कोणाचंच लक्ष नसून इथे खूप म्हणजे आम्हाला त्रास होत आहे। आमच्या आरोग्यावरही खूप फरक पडत आहे। तरी लवकरात लवकर कोणीतरी ॲक्शन घ्यावी अशीच आमची ही नम्र विनंती। तरी कोणीतरी दखल घ्यावी आणि करावे अशी माझी मनापासून इच्छा आहे। तरी कोणी अजून इथे आलेलं नाही आणि ह्या घाणीच्या साम्राज्याने आम्हाला जनसामान्यांना आणि सर्व व्यापारी बंधूंना खूप अधिक त्रास आणि झळ पोहोचत आहे।